नमस्कार. आपण पाहत आहात सत्यशोधक न्यूज. दिनांक 14 जून 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व DP पथकाचे पोलीस अंमलदार हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना रात्री 11:20 पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे राहणार आंबेडकर नगर तालुका शिरूर जिल्हा पुणे हा न्हावरे गावाच्या हद्दीत न्हावरे ते तळेगाव ढमढेरे रोड लगत असणाऱ्या बसस्टॉप परिसरामध्ये पिस्तूल बाळगून फिरत आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखिल रावडे व अजय पाटील यांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. न्हावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील न्हावरे तळेगाव रोडवर बसस्टॉपजवळील मंडल अधिकाऱ्यांच्या समोरील मोकळ्या जागेतून आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय 31 वर्ष शिरूर याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. अर्थातच त्याच्या कमरेला एक पिस्तूल आणि 2 जिवंत राऊंड मिळून आलेले आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 561/2026 अन्वये शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 याप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने बापू कोंडिबा पारखे वय 31 वर्ष सरके वस्ती निमोणे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्याकडे 2 पिस्तुले व 2 काडतुसे राऊंड दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अधिक तपास करून 2 पिस्तुले व 2 जिवंत राऊंड जप्त करण्यात आलेले आहेत. दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केलेले असताना दिनांक 18 जून 2026 पोलीस रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये एकूण 3 गावठी बनावटीची पिस्तुले व 4 जिवंत राऊंड काडतुसे असा सुमारे 1,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग, मारहाण यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, माननीय अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, माननीय पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कोळेकर, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखिल रावडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रवींद्र काळे, अजय पाटील व दादाराव नागरे यांच्या पथकाने केली. अशा प्रकारची माहिती शिरूरच्या पोलीस सूत्रांकडून प्राप्त होत आहे. अशा प्रकारच्या बातम्या या नेहमीच्या झालेल्या आहेत. अशा प्रकारची शस्त्रे शिरूर शहर, MIDC तालुका या शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत
वारंवार सापडतात. पण याच्या मुळापर्यंत गेल्याचे दिसत नाही. ही गावठी पिस्तुले तयार कोठे होतात? ही काडतुसे तयार कोठे होतात की जेथून ही MIDC असो किंवा इतर देशातल्या कुठल्याही भागामध्ये असो पोचवण्याची साखळी असल्याशिवाय जी शस्त्रे कशी काय पोचवली जाऊ शकतात आणि ही काही पैशांचा मोठा व्यापार असल्याशिवाय कसे काय घडू शकते? ही सगळी साखळी पोलिसांना कधी सापडणार? एक से बढ़कर एक मोठे अधिकारी, धडाकेबाज पोलीस निरीक्षक आणि एक तगडे पोलीस असताना देखील या 3 भागांमध्ये विशेषतः अधूनमधून बेकायदेशीर पिस्तूल, गावठी कट्टा, तलवारी, जिवंत काडतुसे कशी काय सापडतात? आणि असे ऐकायला मिळते की हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सहज अगदी 5,000 रुपयामध्ये सुद्धा हे विकत घेता येऊ शकते. अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे. उद्या कुण्या घरच्या मुलाकडे किंवा अगदीच अनपेक्षित अशा व्यक्तींकडे अशी बेकायदेशीर शस्त्रे सापडली आणि ती वापरली गेली तर त्यानंतर पुढची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सत्यशोधक न्यूज पाहत राहा. सत्यशोधक आवाज ऐकत राहा. सत्यशोधक आवाजला सबस्क्राईब करा.